फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी कल्याणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवते. तर काही कारण होतं त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही बनवू शकले. तर आता आपले डेली ब्लॉग येत जाणार आहे, ते तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओला अजून लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मी जे काही साड्यांची शॉर्ट टाकते तर त्याला पण तुमचं छान व्ह्यूज वगैरे येत आहे, पण सबस्क्राईब कोणीच करत नाही. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा पण ब्लॉग नक्की पूर्ण बघा. आजचं माझं थोडंसं मी डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर नक्की तुम्ही ते पूर्ण बघा. आणि व्हिडिओला प्लीज नक्की सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओला सबस्क्राईब तर फ्रीच आहे, तो नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच आपले डेली व्हिडिओ बघत जा. आणि माझ्या मुलीचं सुद्धा मी आता रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि जे काही आपले जे मी साड्यांचे शॉर्ट टाकते तर त्याला पण तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर नक्की ऑर्डर करा, मला कमेंट करा. तुम्ही त्याचं शॉर्ट नक्की जाऊन बघा. ह्या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला नक्की त्याची लिंक देईल, तर ते नक्की तुम्ही जा आणि बघा. खूप छान छान अशा येवला पैठणीच्या साड्या आहेत आणि अगदी कमी दरात आणि एकदम ते सुंदर अशा साड्या आहेत. सो नक्की तुम्ही त्याच्यावर जाऊन क्लिक करू आणि बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ असाच पूर्ण बघत राहा. आणि चला तर सगळ्यात आधी मी घरातली झाडझूड वगैरे करून घेतली, त्यानंतर देवाची पूजा करून घेतली. आणि देवाची पूजा झाल्यानंतर मला अंशिकाला पण ज्यूस वगैरे करायचा होता, तर म्हटलं पहिले देवपूजा करून घेऊ. आणि ते उठली का, ते उठलेली असताना ती मला पूजा वगैरे काहीच करून देत नाही, खूप त्रास देत असते. त्याच्यामुळे म्हटलं आधी पूजा करून घेऊ. तर इथं बघा माझी सुंदर अशी पूजा झालेली आहे रोजची. फुलं वगैरे पण वाढलेली आहे छानपैकी, तर छान असं देवघर दिसतंय मस्त. तर ते झाल्यानंतर मग मी घरातलं सगळं आवरून घेतलं. थोडा पसारा झाला होता देवपूजा केल्यानंतरचा, तो आवरला. छान इथं असं मस्त छान स्वच्छ करून घेतलं, कारण मला घरामध्ये घालणं अजिबात आवडत नाही. सतत माझं घर असं स्वच्छच असतं. अंशिकाने जरी किती पसारा घातली तरी मी लगेच आवरून घेत असते. तर घरातलं साफसफाई आणि देवपूजा वगैरे झालेली. आता मी अंशिका झोपलेली, तर ती आता उठेलच. आता तिला मी ज्यूस करणार आहे, चिक्कू आणि ॲपलचा ज्यूस करते. तर मी अंशिकाला ज्यूस करते, चिक्कूचा ज्यूस करणार आहे मी त्याच्यासाठी. तर त्यासाठी मी पूर्ण चिक्कू घेतलेला आहे, तोच मी साल काढून घेतला आणि त्याचे छोटे छोटे बारीक कट करून घेतलेलं आहे, तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकले डायरेक्ट. आणि त्यानंतर इथं थोडंसं ॲपल घेतलं आहे. ॲपलचा थोडं टाकलं ना तर खूप टेस्टी लागतं ज्यूस. आणि थोडं आईस क्यूब पण टाकणार आहे आणि थोडं दूध आणि थोडीशी किंचितशी साखर टाकणार आहे. अशा पद्धतीने मी त्याला ज्यूस करणार आहे. आणि कसं आहे, लहान मुलांना खाण्याच्या बाबतीत ना खूप त्रास देत असताना अंशिका तर खूपच त्रास देते. त्याच्यामुळं तिला मला असंच वेगवेगळं करून द्यावं लागतं. ती भात वगैरे असं अजिबातच खात नाही. त्याच्यामुळं असं दिलं ना म्हणजे कसं पौष्टिक पण होतं आणि तिला पण आवडतो. सो मी ह्या टायमिंगला, आणि कसं उन्हाळा आहे ना, सो थंड ज्यूस दिला ना तिला पण छान वाटतं. तर मग अशा पद्धतीने मी तिला ज्यूस करून घेतला. आणि ती झोपलेली होती, आता ती उठणारच होती. आज सगळं मिक्स केलं आणि मिक्सरमध्ये मस्तपैकी याचा घट्टा असा ज्यूस रेडी करून घेतला. खूप टेस्टी लागतो. काजू बदाम ड्रायफ्रूट वगैरे काही टाकले नव्हते, तर कारण तिला ते नाही आवडत. तर बघा अशा पद्धतीने मी ज्यूस करून घेतला. त्यानंतर अंशिका बघा इथं चला उठा 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 उठा, चला उठा, चला पटकन या. ज्यूस प्यायचा ना, हाय कर हाय कर. हा, व्हेरी गुड. चला. सो अंशिका इथं उठलेली आहे. हाय कर अंशू, हाय. चला आता तिला मी ज्यूस पाजून घेतली तिच्यासाठी मस्त असा. तर मी अंशिकाला आता ज्यूस दिलाय, ती थोडं तिच्या हाताने पिल. नंतर शेवटी मलाच तिला द्यावं लागणार आहे, पाजावं लागणार आहे. तर त्यानंतर तिला इथं डान्स करायचं होतं. बघा आता ती कशी डान्स करते. प्यायचे ना, नाचा. हा, तर अंशू डान्स करत होती तोपर्यंत मी भाजी पोळ्या झालेल्या होत्या, तर भाजी करून घेतली, कारण जेवायचं पण होतं, खूप भूक लागली होती. तर चला आता मी जेवायला वाढते, ती खेळते तोपर्यंत. तर मी इथं जेवायला मला वाढून घेतलं. मस्त डाळ पालक केली होती, डाळ पालक आणि पोळी केली होती मस्त.
तर चला तर तुम्ही पण जेवायला या आणि आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच माझे डेली व्लॉग बघत जा आणि माझे जे साड्यांचे शॉर्ट आहे ते पण बघा आणि नक्की कमेंट करा त्यालासुद्धा. असेच सबस्क्राईब करा. तोपर्यंत